या इकडे या साईडला या. आर्या ह्या चिमुकलीचा दुर्दैवी या ठिकाणी अंत केलेला आहे. जात्याचं पाळं तिच्या डोक्यावर घालून, म्हणजे जसं मगाशी आमच्या बापूंनी सांगितलं की खालच्या शहाबादी फरशीला सुद्धा तिच्या डोक्याचा आकार होईल एवढ्या पद्धतीने एवढा क्रूर हल्ला त्या ठिकाणी त्या नराधामानं केलेला आहे. खऱ्या अर्थानं अशा चिमुकलींवरचे जे अत्याचार आहे संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगानं होत चाललेले आहेत. प्रशासन काय करते? प्रशासन झोपा काढते का मला हा प्रश्न पडतोय. सदैव या मुलीवर जो अन्याय झालेला आहे, म्हणजे हा गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार आहे. म्हणजे यापूर्वी सुद्धा त्यानं अशाच प्रकारचा एक गुन्हा करून माझ्या ऐकिवात असं आहे की त्या 2 गुन्हे असे केलेले आणि त्या मुलीला त्या ठिकाणी विहिरीत टाकून दिलेलं. म्हणजे अशा पद्धतीचा हा सराईत गुन्हेगार आहे. या सराईत गुन्हेगाराला, या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा जो गुन्हा आहे हा फास्ट ट्रॅकवर चालला गेला पाहिजे. आणि या महाराष्ट्र शासनाला मी नम्रतेची विनंती करतो, सकल मराठा समाज बंधू आणि सर्व जाती धर्मियांच्या वतीनं मी विनंती करतो की या मुलीला न्याय तर मिळालाच पाहिजे. आणि हे या मुलीच्या जाण्यामुळे हे कुटुंब अत्यंत दुःखी झालेलं आहे आणि हे अत्यंत म्हणजे कष्ट करून खाणारं कुटुंब आहे. यांच्याकडे असलेली जमीन सुद्धा आज या ठिकाणी नसल्या जमा आहे. अशा पद्धतीने या कुटुंबाचा भविष्यातला उदरनिर्वाह होण्यासाठी शासनानं सुद्धा या ठिकाणी त्यांना भरघोस मदत करावी असंच या ठिकाणी आर्याच्या वतीनं मी आपणा सर्वांना संबोधतो आणि आर्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं या ठिकाणी नम्रपणे मी निवेदन करतो. धन्यवाद.